नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रणाली. आज मी तुम्हाला शेंगदाण्याचे लाडू बनवून दाखवणार आहे, जे की एकदम 10 मिनिटांमध्ये तयार होतात. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहे आणि या शेंगदाण्याची सालसुद्धा काढून घेतलेले आहे. आता मी या शेंगदाण्याची एकदम बारीक अशी पावडर बनवून घेणार आहे. प्रमाण सांगायचं झालं तर शेंगदाणे हे अर्धा किलो आहे आणि 1 पाव मी इथे गूळ घेणार आहे. बघा फाईन अशी पावडर तयार झालेली आहे. मी दुसरी बॅच पण इथे काढून घेणार आहे. दुसरी बॅच पण काढून झालेली आहे. बघा मी इथे 1 पाव गूळ घेतलेला आहे. आता मी या 1 पावामधला अर्धा गूळ आणि अर्धं शेंगदाण्याचं पावडर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेलं आहे आणि आता मस्त असं मिक्सरला फिरवून घेणार आहे. ही लाडू बनवण्याची एकदम सोपी पद्धत आहे. खूप झटपट लाडू बनवून तयार होतात. शेंगदाणे आणि गूळ मस्त असं मिक्स झालेलं आहे आणि गूळसुद्धा आपला बारीक झालेला आहे. आता मी याला एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे. तसंच बाकीचं राहिलेलं मिश्रणसुद्धा मी यामध्ये काढून घेणार आहे. मी इथे सगळं मिश्रण बारीक करून काढून घेतलेलं आहे. चला आता लाडू बनवून घेऊया. त्याआधी मी एक ट्रिक तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर यामध्ये मी 4 चमचे तूप घालणार आहे. त्यामुळे काय होतं, लाडूची टेस्ट एकदम छान लागते आणि अलगद असा लाडू तयार होतो. आता या मिश्रणाला मी छान असं मिक्स करून घेणार आहे. चला आता मग लाडू बनवायला सुरुवात करू. बघा किती अलगद असा लाडू बनून तयार होत आहे. हिवाळ्याच्या दिवसामध्ये हे लाडू आपल्या शरीराला एकदम छान राहतात आणि आपलं शरीर गरमसुद्धा ठेवतात आणि खूप पौष्टिकसुद्धा असतात. हिमोग्लोबिन वगैरे वाढायला एकदम मदत करतात. झटपट असे लाडू बनून तयार झालेले आहेत. तर चला रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा.